रायगढ़ और वाड़ूज में भाजपा महिला मोर्चा ने देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और उनकी मां के खिलाफ अपमानजनक वीडियो बनाने और सोशल मीडिया पर फैलाने के मामले में जोरदार विरोध प्रदर्शन किया है। इस कृत्य को भाजपा महिला मोर्चा निंदनीय और अत्यंत अपमानजनक मानते हुए पूरे महाराष्ट्र में सार्वजनिक रूप से निंदा कर रहा है। घटना की पूरी जानकारी। रायगढ़ जिले में भाजपा महिला मोर्चा ने पेजारी और अलीबाग वड़खल मार्ग पर रैली निकाली। महिला पदाधिकारियों ने कांग्रेस पार्टी के खिलाफ जोरदार नारेबाजी की। इस दौरान मुख्य मार्ग पर रैली के कारण यातायात कुछ समय के लिए बाधित रहा। प्रदर्शन में भाजपा महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्ष एवं विधायक चित्राताई वाघ के मार्गदर्शन में दक्षिण रायगढ़ जिला अध्यक्ष चित्राताई पाटिल और सभी पदाधिकारी तथा कार्यकर्ता शामिल हुए। सांसद धैर्यशील पाटिल, पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर और पूर्व विधायक पंडित पाटिल भी इस दौरान मौजूद थे। वाड़ूज महानगर छत्रपति संभाजीनगर पश्चिम में भी भाजपा महिला मोर्चा ने औद्योगिक क्षेत्र महाराणा प्रताप चौक बजाज नगर में जोरदार विरोध प्रदर्शन किया। महिला रणरागिनियों ने सोनिया गांधी हाय हाय, राहुल गांधी मुर्दाबाद और कांग्रेस पार्टी मुर्दाबाद जैसे नारे लगाए। भाजपा महिला मोर्चा ने स्पष्ट किया है कि प्रधानमंत्री मोदी और उनकी माता के खिलाफ अपमानजनक भाषा या वीडियो किसी भी रूप में सहन नहीं किया जाएगा। भाजपा महिला मोर्चा ने इस मामले को न केवल सार्वजनिक रूप से उजागर किया बल्कि कांग्रेस पार्टी और सोशल मीडिया पर अपमानजनक सामग्री फैलाने वाले कृत्यों के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग भी की है। बिहारच्या राजकारणामध्ये काँग्रेस पार्टीने हे नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल काही असभ्य भाषेमध्ये वर्तन केलं हे आम्हाला माहिती होतं, परंतु आत्ता आम्ही सोशल मीडियाद्वारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची दिवंगत आई यांच्याबद्दलचं जे काही असभ्य भाषेमध्ये आणि जे असंस्कृत पद्धतीने जे काही त्यांनी व्हिडिओ केली आहे त्याच्याबद्दल हा आमचा निषेध आहे। आमचं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये वैचारिक पातळी ही तितक्याच पद्धतीने घेतली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये सुसंस्कृत राजकारण हे दिसलं गेलं पाहिजे, परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे संपूर्ण जगामध्ये भारत देशाला जी उच्चता मिळालेली आहे आणि हे असताना देखील भारत देशामध्ये काही राजकीय जर पक्ष त्यांच्या दिवंगत मातृबद्दल जर असे असभ्य पद्धतीने असंस्कृत पद्धतीने जर एआयच्या माध्यमातून जर व्हिडिओ दाखवत असेल तर ते संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकत नाही। ज्या मातेचा राजकारणाशी संबंध पण नव्हता आणि जर मातेबद्दल त्यांच्या प्रती आदरणीय नरेंद्रजी मोदींप्रती जर आदर असेल, प्रेम असेल आणि ते व्यक्त करत असतील तर त्याचा गैरप्रकारे सोशल मीडियावर वापर करून त्यांना विभत्स पद्धतीने दाखवणं, असभ्य पद्धतीने ते दाखवणं हे राजकारण होऊ शकत नाही। आणि जर आपण बघतो आहोत की भारतीय संस्कृतीमध्ये हा पितृपक्ष जो आहे तो आपल्या दिवंगत आई मातांसाठी, पितृतुल्य व्यक्तींसाठी हा आपण अन्नदान देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने आदरयुक्त साजरा करतो। आणि अशा महिन्यामध्ये जर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मातृबद्दल जर असे शब्द काढून अशा पद्धतीने जर एआय व्हिडिओ तयार करत असतील तर ही कुठची आली भारतीय संस्कृती? तर ह्याबद्दल आमचा निषेध आहे। मग तो काँग्रेस पक्ष असू दे किंवा कुठलाही पक्ष असू दे, पण असं असभ्य राजकारण आणि अशी असभ्यता मातृबद्दल दाखवून केलेल्या राजकारणाचा आम्हाला निषेध आहे। आज जे आपल्या देशभरामध्ये चित्राताई वाघ यांच्या आदेशाने जे आंदोलन चालू आहे, आपल्या भारताला भारत माता का म्हणतात, आपली भारताची संस्कृती काय आहे आणि या संस्कृतीला टिकून ठेवणं हे आपल्या सर्वांचं भारतीयांचं कर्तव्य आहे। पक्ष कुठलाही असो, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, कुठलेही असेल, पण भारत माताविषयी एखाद्या महिलाविषयी असं वक्तव्य करणं कुठपर्यंत शोभनीय आहे। राहुल गांधी, कारण ते आपण त्यांच्याकडे अपेक्षा हेच करू शकतो कारण त्यांची आई इटलीन आहे, ते आपले भारतातली नाहीच आहे, तर त्यांना ही संस्कृती हेच संस्कार त्यांच्यावर पडलेले आहे। त्यांच्यामुळे त्यांच्या तोंडातून आपल्या भारताच्या नारीविषयी असे उद्गार निघतात आणि हे उद्गार ते आता काढले, पण हे आंदोलन आता छोट्या प्रमाणात असेल पण हे व्यापक व्हायला वेळ लागणार नाही। आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचा आम्ही सर्व भारतीय नारी निषेध करतो। राहुल गांधी मुर्दाबाद, सोनिया गांधी मुर्दाबाद, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। आज चित्राताई वाघ यांच्या
आतिशबाजी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या आईचं या ठिकाणी काँग्रेस पार्टीने जो अपमान केलेला आहे, या आईच्या माध्यमातून जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, असा आम्ही त्यांचा निषेध करतो. कारण त्यांचा अपमान हा पूर्ण देशाचा अपमान आहे, राष्ट्राचा अपमान आहे. या ठिकाणी 140 कोटी लोक त्यांच्या पाठीमागे आहेत, तेवढ्या महिला त्यांच्या पाठीमागे आहेत आणि हा त्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि हा जो याच्या माध्यमातून त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, अतिशय नीच पातळीचे त्यांनी भूमिका हे केलेली आहे. आणि त्यांचं जे कर्तृत्वान आहे, 40, 50, 60 वर्ष त्यांनी जी काही सत्ता उपभोगली आहे त्याच्यातून ते काय शिकले. महिलांचा अपमान करणं, कुणाच्याही मातेचा आपण काही उद्देशाने अपमान करणं, असं त्यांच्या जे काही झालेलं आहे, असं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि महिलांचा जो अपमान यापुढे जर होत असेल तर आम्ही सदर जास्तीत जास्त महिला रस्त्यावर उतरू आणि खूप मोठं आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगढ़ से धर्मशील सावंत और वारुद से नीलेश भारती की रिपोर्ट।